ऑल, मी डॉक्टर नेत्रा. दुर्लक्ष दुर्लक्ष हा तसा इहपरलोकी चांगला गुण आहे, पण मेडिकल फील्डच्या बाबतीत नाही. छोटंसे इन्फेक्शन, छोटेसे सिम्पटम जर दुर्लक्ष केले तर तुम्हाला अगदी डिसेबल्ड पर्सनपासून ते मृत्यूपर्यंत सहजपणे नेऊ शकतं. चेन्नईमध्ये परवा एक घटना घडली की त्या मुलीच्या डोक्यांमध्ये उवा झालेल्या होता. अर्थातच त्याचे सिम्पटम्स दिसत असणार आहे. ती मुलगी खूप खाजवत असणार, आईवडिलांना सांगत असणार, आई मला त्रास होतोय, दिस अँड दॅट. त्या आईनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आईनं म्हणण्यापेक्षा पॅरेंट्सनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्या मुलीच्या डोक्यामध्ये इतक्या उवा झाल्या की त्याच्या जखमा झाल्या, जखमांमध्ये इन्फेक्शन झालं, इन्फेक्शनमुळे ताप आला आणि त्यात ती 12 वर्षाची मुलगी गेली. दुर्लक्ष. आता आपल्या आजूबाजूला असे भरपूर नमुने आहेत. जास्तीत जास्त शुगर आणि बीपीचे हे लोक म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा मागं टाकतील एवढे नॉलेजेबल असतात. मॅडम खरं तर मला शुगर नव्हतीच, डॉक्टरांनी मला उगाचच औषधं सुरू केली. शुगरच्या गोळ्या घेतल्यानंतर काही खाल्लं तरी चालतं. शुगर असताना साखर खायची नसते, पण गूळ खाल्ला तर चालतो, हे ते आम्हालाच सांगतात. बीपीची सुद्धा औषधं असणारी लोक, त्यांना त्याची काय लाज वाटते मला हेच कळत नाही. एवढीशी गोळी तुम्हाला 1 सेकंदात फक्त गिळायची आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला लाज वाटण्याचं कारण काय? तुम्हाला बीपी झालेला आहे, तुम्हाला हायपरटेन्शन झालेलं आहे, म्हणजे तुम्ही काही पाप केलेलं नाहीये. शरीराची एक कंडिशन आहे, त्याच्यामध्ये बदल झालेत आणि ते बदल आपण रेग्युलेट करण्यासाठी एक औषध सुरू केलंय. इतकं साधं आणि सोपं आहे. पण मॅडम मी 8-10 दिवस औषधच नाही घेतली. आता ह्या सगळ्या मजेशीर दुर्लक्षांचे परिणाम काय असतात माहिती का? ही जी अतिशहाणी माणसं असतात ना, यांना याचे मस्त दुष्परिणाम भोगायला मिळतात. डायबिटीसच्या लोकांना तर ह्याचे इतके भयंकर दुष्परिणाम आहेत की डोळ्यावर परिणाम, मेंदूवर परिणाम, मसल्सवर परिणाम, जखमा बऱ्या न होणं, सतत इन्फेक्शन होणं, अक्षरशः त्रासून जातात ही माणसं. मग त्यांना तेव्हा वाटतं अरे यार मी तेव्हा करायला पाहिजे, पण ते मान्य नाही करत. हायपरटेन्शनच्या लोकांची सुद्धा हीच अवस्था आहे. तुम्ही हार्ट बरोबर खेळताय, हार्ट बंद पडलं तर आपण मरतो हे खूप लहान मुलांना सुद्धा कळतं, 4-5 वर्षाच्या. तुमच्या लक्षात नाहीये. तुम्हाला अटॅक येऊ शकतो, तुम्हाला स्ट्रोक येऊ शकतो, तुम्ही पॅरालिसिस होऊन बेडवर अक्षरशः रॉटन स्टेजमध्ये पडू शकता. तुमचे किती हाल होतील फक्त एक गोळी घेतली नाही किंवा काही साधं पथ्यपाणी केलं नाही म्हणून. आपण स्वतःला किती मोठ्या दरीमध्ये लोटणार आहे हे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांनी एकदा फक्त रिमाइंड करून घ्यावं. अशा ओव्हर कॉन्फिडंट लोकांनी एकदा दर 15 दिवसांनी एखाद्या हॉस्पिटलची चक्कर मारावी आणि तिथं बेड रिडन जे पेशंट असतात त्यांच्याकडे बघावं. त्या ठिकाणी तुम्ही असू शकता. त्यामुळे दुर्लक्ष तुम्हाला खूप मोठी किंमत मोजायला लावू शकतं. दुर्लक्ष करू नका. छोटीशी गोळी एक घ्या आणि आनंदात राहा.